नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यामध्ये काल परवा पेट्रोल पंपावर खूप मोठ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे, टंचाई आहे असं चित्र निर्माण केलेलं होतं। आज मी सर्व कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर असं लक्षात आलं की डिझेल आणि पेट्रोलच्या साठ्यामध्ये कुठेही कमी झालेला नाही आहे। येणारा फ्लो हा कंटिन्यू चालू आहे, कुठेही टंचाई नाही आहे। फक्त अफवा पसरवल्यामुळं लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आणि अव्वाच्या सव्वा पेट्रोल भरून डिझेल भरून घेतल्यामुळं पेट्रोल पंपावरचा साठा संपलेला आहे। माझी समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पॅनिक होऊ नका, अफवावर विश्वास ठेवू नका। डिझेल आणि पेट्रोलचा साठा मुबलक आहे, सातत्यानं तो येतो आहे। येणाऱ्या गाड्या या नियमितप्रमाणे येत आहेत। जसं जसं नेहमीप्रमाणे गाड्याचं आवक होती त्याचप्रमाणे गाड्याची आवक चालू आहे। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी करून जास्तीचं पेट्रोल आणि डिझेल घेतल्यामुळं टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होती आहे। तरी माझी नागरिकांना विनंती आहे, अफवावर विश्वास ठेवू नका। डिझेल आणि पेट्रोलची कुठलीही टंचाई नाही आहे, टंचाई होणार सुद्धा नाही आहे। कुठलेही भाव वाढण्याची चिन्ह नाही आहेत, लक्षणं नाही आहेत। परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरवून लोकांना पॅनिक केलेला आहे। अशा लोकांचा आम्ही शोध घेतो आहोत ज्यांनी अफवा पसरवलेला आहे ते, आणि जे कोणी अफवा पसरवतील आणि लोकांना पॅनिक करतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे। त्यामुळं माझी नागरिकांना विनंती आहे, अफवा पसरवू नका, लोकांना पॅनिक करू नका। पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे आणि तो रेग्युलर आपल्याला मिळणार आहे। जसा आपण पूर्वी खरेदी करत होतात नियमितपणे आवश्यकतेप्रमाणे, त्याचप्रमाणे खरेदी करा। जास्तीचा साठा करून ठेवू नका।